दरम्यान पुढील 2 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वायू वेगानं घोडदौड सुरू आहे। अरबी समुद्रात सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झालंय। कालच मान्सून केरळमध्ये दाखल झाला, तर आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। याआधी 2009 मध्ये मे महिन्यात महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं होतं। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, नक्कीच या ठिकाणी नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते म्हणजेच अर्थात मान्सून सक्रिय होण्यासाठीची जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी अनुकूल असलेली पाहायला मिळते। आपण सध्या अरबी समुद्र किनारपट्टी भागात आहोत आणि सध्या मान्सून जो आहे तो केरळच्या उंबरठ्यावरतीपर्यंत पोहोचलेला आहे। काहीच तासामध्ये हा मान्सून कर्नाटकपर्यंत येईल आणि अवघ्या 2 दिवसात हा मान्सून तळ कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। सध्या अरबी समुद्रामध्ये मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे। ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस पडत होता त्या पद्धतीनं हा मान्सून कुठेतरी याला ब्रेक लागेल की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र तशी परिस्थिती नाहीये। मान्सून सक्रिय होण्यासाठी सध्या अरबी समुद्रामध्ये सुद्धा अनुकूल परिस्थिती आहे आणि 2009 मध्ये मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय झालेला होता। आता तशाच पद्धतीनं मान्सून किमान 8 ते 10 दिवस आधीच महाराष्ट्रात सक्रिय होईल असा अंदाज वर्तवण्यात येतो। तुम्ही बघू शकता की हा अरबी समुद्राचा पूर्ण परिसर आहे आणि सध्या काळ्या ढगांची दाटीवाटी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती मान्सून सक्रिय होण्यासाठी आणि त्या दृष्टीनं आज सकाळपासून जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी पण गेले 5 दिवस कोकण किनारपट्टीला अवकाळी पाऊस झोडपून काढतो आहे। सध्या मान्सून जो आहे तो केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आहे, त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस पाऊस लवकरच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन होईल। मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।